मुंबईत पावसाळा सुरू होताच उघडे मॅनहोल आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला। साकीनाका येथील खैरानी रोडवर आज सकाळी मॅनहोल दुरुस्तीचं काम सुरू असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। जवळपास 3 तासाच्या बचाव कार्यानंतर त्यांना पुढील मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। घटनास्थळी पुरेसे बॅरिकेड्स, इशारा फलक आणि सुरक्षिततेची उपाययोजना नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। दरवर्षी पावसाळ्यात उघडे मॅनहोल आणि पाणी साचणे, अपुऱ्या सुरक्षेमुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असल्याच्या घटना समोर येत असतात। त्यामुळे महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी दुरुस्तीचे काम करताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना किती प्रभावीपणे राबवल्या जात आहेत हा प्रश्न उपस्थित झालाय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात हुंड्याच्या मागणीसह विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार पीडित महिलेचा विवाह 4 मे 2025 रोजी साद सय्यद याच्यासोबत झाला होता। विवाहानंतर काही महिने संसार सुरळीत सुरू असताना यानंतर माहेरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत छळ सुरू झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तक्रारीनुसार गर्भवती असतानाही महिलेवर चरित्र्याचा संशय घेत मारहाण करण्यात आला। त्यानंतर माहेरी आल्यानंतर तिने मुलीला जन्म दिला, मात्र पतीने नवजात बालिकेला स्वीकारण्यास नकार देत हे मूल माझं नाही असा आरोप केल्याचा तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात 7 सय्यद, शबाना सय्यद, सय्यद अरीफ, सय्यद साहिल, तंजिला सईद, आरिबा सईद आणि ताबीज सईद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर पुढील तपास पोलीस करतायत। रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी 2 बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय। मिरजोळे उक्षी मार्गावरील फणसवळे पवारकोंड येथे सकाळी 6:45 ते 7च्या सुमारास ही घटना घडली। साडेआडोम येथून पटवर्धन हायस्कूल आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसची समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसची जोरदार धडक झाली आहे। या अपघातात 15 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले असून एक बस चालकाला गंभीर दुखापत झाली आहे। अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। सर्व जखमी विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेनिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असतानाच पालघरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालघरमधील आगरीपाडा परिसरात चाळीची भिंत कोसळून 47 वर्षीय रबिया शब्बीर सय्यद यांचा मृत्यू झालाय, तर घराबाहेर साचलेलं पाणी काढत असताना शेजारील चाळीची कमकुवत झालेली भिंत अचानक त्यांच्या अंगावर कोसळल्याची माहिती समोर आली आहे। स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलंय, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। तर राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे भिंती कोसळून झाडे उन्मळून पडणे आणि पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होण्याच्या घटना सातत्याने घडतायत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना जीर्ण इमारती, धोकादायक बांधकामे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय। सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीचा परिणाम देशातील इंधन दरावर दिसू लागला असून विमानांसाठी वापरलं जाणारं एअर टर्बाइन फ्युएल अर्थात ATFच्या दरात प्रति लिटर सुमारे 5 रुपयाची कपात करण्यात आली आहे। तज्ज्ञांच्या मते इंधनाच्या बाबतीत भारत सध्या तुलनेने अनुकूल स्थितीत असून कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा मिळत आहे। मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर केवळ कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून नसून रिफायनिंग खर्च, वाहतूक डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर, केंद्र आणि राज्य सरकारचे कर तसेच तेल कंपन्यांच्या किंमत निर्धारणाचाही त्यावर परिणाम होतो। तरीही सध्याची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना न्यायालयाने 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून
कोठडीची मुदत संपण्यापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास अधिक तीव्र केलाय। त्याचाच भाग म्हणून आज पोलिसांनी सिया गोयलला सोबत घेऊन पुण्यातील कोंडावा येथील तिच्या लीलाकुंज निवासस्थानी जाऊन सुमारे तासभर तपास केलाय। यावेळी घटनेच्या दिवशी तिने परिधान केलेले कपडे, मोबाईल फोन आणि तपासासाठी महत्त्वाचे ठरणारे काही साहित्य जप्त करून त्यांचा पंचनामा करण्यात आलाय। पोलिसांना संशय आहे की केतन अग्रवाल यांना लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलण्याच्या कथित कटाची आखणी याच ठिकाणी करण्यात आली असावी। यापूर्वी दोन्ही आरोपींना घटनास्थळी नेऊन गुन्ह्याच्या घटनाक्रमाचे पुनर्निर्माणही करण्यात आले। दरम्यान या कटात आणखी एखाद्या व्यक्तीचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असून सिया गोयलच्या कुटुंबाचाही लग्नाची मध्यस्थी करणारे मित्तल दाम्पत्य आणि आरोपींना मुंबई विमानतळापर्यंत सोडणाऱ्या कॅब चालकांचाही जबाब पोलिसांनी नोंदवलाय। या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून पोलीस पुढील पुरावे गोळा करत आहेत। हिंगोली मध्यवर्ती बस स्थानकात एसटी वाहकाला तिकिटाच्या कारणावरून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन पुकारले। संजय अडकिने असे जखमी वाहकाचं नाव असून तिकीट काढण्याच्या कारणावरून काही प्रवाशांसोबत झालेल्या वादांचं रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात जखमी झालेल्या अडकिने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर संतप्त चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी हिंगोली आग्रा ठिय्या आंदोलन सुरू करत आरोपींना तातडीने अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। जोपर्यंत दोषींवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत बस सेवा सुरू करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। त्यामुळे गेल्या काही वेळापासून आग्रातून सुटणाऱ्या सर्व बस फेऱ्या ठप्प झाल्या असून लांब पल्ल्याच्या प्रवासी, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आणि आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरीत पूर्वेतील मरोळ मिलिटरी रोड परिसरात सलग दुसऱ्या दिवशी झाड कोसळून घटना घडली आहे। लोकदर्शन सोसायटी समोर हे झाड अचानक रस्त्यावर कोसळले, तर सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी वित्तहानी झाल्याची माहिती नाही। मात्र बुधवारी याच रस्त्यावर एक मोठे झाड कोसळून 2 जण जखमी झालेत आणि अनेक वाहनांचं नुकसान झालं होतं। सलग 2 दिवस एकाच परिसरात झाडे कोसळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। झाडांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत, तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं काम हाती घेतलंय। पावसाचा जोर कायम असल्याने धोकादायक स्थितीतील झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते। पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचतीच्या दिशेने पश्चिम रेल्वेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे। 2025 ते 26 या कालावधीत पश्चिम रेल्वेने 22 प्रमुख उपनगरीय स्थानकाच्या प्लॅटफॉर्म, शेड आणि रेल्वे इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत। वसई रोड, विरार, दादर, बोरावली आणि मीरा रोडसह अनेक स्थानकावर रूफटॉप सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेत। यामुळे एकूण सौर ऊर्जा क्षमता सुमारे 8532 किलोवॅट पीक इतकी झाली आहे। याशिवाय इतर 22 स्थानकावरही सुमारे 2000 किलोवॅट पीक क्षमतेचे प्रकल्प उभारण्यात आले। या उपक्रमामुळे दरवर्षी लाखो युनिट हरित वीज निर्मिती होणार असून कोट्यवधी रुपयाची वीज बचत अपेक्षित आहे। तसेच पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होऊन कार्बन उत्सर्जनातही घट होणार असल्याचं पश्चिम रेल्वेने म्हटलंय। मध्य प्रदेश आणि विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हातनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरने उघडण्यात आले। सध्या धरणातून प्रतिसेकंद 5368 क्युसेक वेगाने तापी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणलोट क्षेत्रातील वाढती आवक लक्षात घेऊन धरण प्रशासनाने हा निर्णय घेतलाय, तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनाने नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांना नदीपात्रात किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचं आवाहन केलंय। तसेच परिस्थितीवर जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार पुढील निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। आजच्या महत्त्वाच्या या विशेष बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय। अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसह पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।
आहे.